मैदान आपल्याला उपलब्ध करून आल्यात। मी विनंती करेन आमचे बैलगाडा मालक अर्थात आमचे गोल्डमॅन संदीप गाथाडे यांना विनंती करेन आपण स्वागत करावं। माझे पंचायत समिती सदस्य सुरेश घनसोलकर साहेब यांचा पण इथे सन्मान करावा। संदीपजी गाथाडे यांना आपण पाहतोय बैलगाडा मालक, बैलगाडा शर्तीचं नाव ज्यांना खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत करूया आणि त्यानंतर सन्मान करूया आपण अशोकजी घनसोलकर साहेब, माजी सरपंच अशोकजी घनसोलकर साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत करूया। मी विनंती करेन माझे ग्रामपंचायत सदस्य राजेशबाई घरत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया। खरं तर ज्यानं या मैदानासाठी खूप मेहनत घेतली आहे, JCB लागो, रोलर लागो, अर्थात माती लागो, या सर्व गोष्टी खरं तर वेळेवर ज्यांना आम्हाला उपस्थित केले आमच्या ग्रामपंचायत सदस्य राजेशजी घरत यांना आपण पाहतोय आणि सन्मान मूर्ती आपण पाहतोय माजी सरपंच अशोकजी घनसोलकर साहेब। खरं तर सुरेशजी घनसोलकर साहेबांचे बंधू आहेत ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं। मॅच चालू करा आपण। इनिंग ब्रेकच्या नंतर सर्व पाहुण्यांचा आपण यथोचित सन्मान करू। इनिंग ब्रेकच्या नंतर आपण सर्व मान्यवरांचा सन्मान करू। थैंक यू सो मच। सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत। आई गावदेवी ट्रॉफी आंबिवली 2025। अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल, उल्टी गिनती शुरू है। जोरदार तालियों से स्वागत कर रहे हैं दोस्तों इस टूर्नामेंट की ये पहली गेंद। 3, 2, 1 लेट्स प्ले, गेम ऑन। दो टीमों के बीच में ये दिलकश लड़ाई होगी। एक तरफ है देवत बी और उनके खिलाफ खेलेगी पाली क्रिकेट टीम के बीच में ये पहला मुकाबला। पहली गेंद, लेट्स प्ले। पहली गेंद के ऊपर ये बड़ा स्ट्रोक है, गेंद जाएगी सीमा रेखा पर। अंपायर सिग्नल, यस यस। छक्के के साथ है शुरुआत, दमदार शुरुआत देवत टीम से। सो मच। प्रणय शेलके के लिए सुनहरा मौका है। युविक प्रणव शेलके, इनके ओर से हर एक विकेट के लिए 500 रुपए का इनाम है। पहली गेंद के ऊपर छक्का आया, इसमें हमें देख सकते हैं कि इस विकेट के ऊपर रन बनेंगे। ये पाटा विकेट है, बल्लेबाजों के लिए मदद है। देवत क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी कर रही है मैदान में। गेंदबाज तैयार। इस बार एक और अच्छा स्ट्रोक उसी दिशा में। आउटफील्ड में थोड़ी सी तकलीफ हुई लेकिन गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा एक और चौका। त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर पद्मकरजी गाथाडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, ज्यांना खरं तर पिच बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली आहे, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत। बघा, रस्त्यावर कोणीही गाड्या पार्क करू नका, मी विनंती करेन। आणि रेलिंगच्या आतमध्ये जे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण रेलिंगच्या आतमध्ये बसायचं नाही आहे आणि जर आमच्या आयोजक कमिटी त्या ठिकाणी आले तर आपल्याला तिथून उठावं लागेल। विनंती असेल, सहकार्य करा मित्रांनो। ये गेंद हमने देखी, हलचलें अब शुरू हो चुकी है मैदान में। अच्छा मुकाबला चलता हुआ, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। 5 ओवर का मुकाबला है, पहले दौर का यह पहला मुकाबला है, पहली रात है और यह पहला बड़ा मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं। आई गावदेवी ट्रॉफी आंबिवली 2025। रन बने हैं टोटल 12। 5 ओवर के मुकाबले में पहला पावर प्ले का ओवर है। पावर प्ले में पावर अब तक बल्लेबाज की हमने देखी है, समाधान वाघमारे और वैभव वाघमारे मैदान में मौजूद है। तो प्रणय शेलके 2 गेंदों में 12 खर्चे हैं। प्रणय के लिए मौका है, युविक प्रणव शेलके इनके ओर से 500 का इनाम है। गेंदबाज से तैयार, अगली गेंद
जोरदार अपील करी गई थी, इंपैक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप हमने यहां से देखा, अंपायर का इशारा आएगा, लेग 22 का एक रन आता है। सिंगल के मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज। 5 ओवर के मुकाबले में जब भी आप पहले बल्लेबाजी करते हो और इस विकेट के ऊपर यकीनन हमने देखा है कि रन बनते हैं, सिर्फ बनाने वाला चाहिए। और शुरुआत दमदार हो चुकी है, जहां से पहली गेंद के ऊपर छक्का आया, दूसरी गेंद के ऊपर चौका आया और तीसरी गेंद जो कि सिंगल आया था 22 का, वाइड के 2 रन जरूर आए थे। टीम की रन संख्या टोटल है 13 रन। 3 गेंदें पूरी हो चुकी है इस ओवर की। पहले पावर प्ले का ओवर, प्रणय तैयार है एक बार फिर से। ये गेंद हमने जरूर देखी, अंपायर चेक करना चाहेंगे इस गेंद को भीमर के लिए। अंपायर रिव्यू। तो बिल्कुल ये गेंद आएगी, नो गेंद करार अंपायर द्वारा। अंपायर रिव्यू था और तीसरे अंपायर की भूमिका में हमारे दीपक पाटिल सर मौजूद जरूर है, हमारे आयोजक मौजूद है। तो ये गेंद बीमर आएगी, बिल्कुल वार्निंग भी होगी गेंदबाज के लिए। इस तरीके की गलतियां बिल्कुल बर्दाश्त नहीं करेगी, क्योंकि पाली क्रिकेट टीम इस विकेट को जानती है, इस विकेट को पहचानती है। मैन इन ब्लैक हम मैदान के अंदर देख सकते हैं, लेकिन अब तक प्रणय की बात करेंगे, अच्छे गेंदबाज है। थँक्यू व्हेरी मच। खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या धनाजी पाटील साहेब, आमच्या युवा उद्योजक, त्यांचा आज खरं तर वाढदिवस आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या देऊया खूप खूप लाख शुभेच्छा। तो इसी बीच फ्री हिट की ये गेंद थी, लेकिन फायदा उठा नहीं पाए। टीम की रन संख्या टोटल देख सकते हैं 14 रनों के ऊपर। ये इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है। अच्छा मुकाबला चलता है, क्या प्रणय वापसी कर पाएंगे? त्या दरम्यान खरं तर आपण पाहतोय आमच्या गावातील एक ज्येष्ठ कार्यकर्त्या बालारामजी मारुती पाटील यांना आपण पाहतोय, त्यांना करूया विनंती, यावं मंचावर, आपलं हार्दिक स्वागत। तो 1 रन का इजाफा होता है। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। तमाम दर्शकों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का, क्योंकि जब भी क्रीड़ा प्रतियोगिता जहां पर भी कहां पर भी हमारे गांव में होती है, यकीनन इन सभी का योगदान जरूरी हो जाता है। और जबरदस्त तरीके से इस टूर्नामेंट का आगाज हमने देखा और यहां से अब इस टूर्नामेंट की शुरुआत हो चुकी है। मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक है और 6 रातों में चलने वाली ये क्रीड़ा प्रतियोगिता आज दमदार आगाज है। टीम की रन संख्या टोटल बनी है 15। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। गेंदबाज है प्रणय शेल के स्ट्राइक रेंज के ऊपर समाधान। ये गेंद अंपायर का इशारा आएगा, या सिटी इज अ वाइड। खराब गेंदबाजी का नजारा है, जिस तरीके से प्रणय जाने जाते हैं उस शैली में गेंदबाजी हुई नहीं और टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी 16 रनों के ऊपर। थँक्यू व्हेरी मच। खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली, सन्माननीय विलासजी फडके साहेब आणि त्यानंतर राजेशजी केणी साहेब यांना सुद्धा आपण पाहतोय, त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आंबिवले यांच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत। आणि बघा, रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले, खेळाडू बसलेत, त्यांना आम्ही विनंती प्रेमाची करतोय, जर आयोजक कमिटी त्या ठिकाणी आली तर तुम्हाला उठावं लागेल। बघा, त्या ऑरेंज पट्ट्याच्या कडेला प्रेक्षक बसलेत, खेळाडू असतील त्यांना प्रेमाची विनंती। आणि त्यानंतरचा इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या। आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, याच्याकडे लक्ष द्या। इनिंग ब्रेकमध्ये जर तुमचा संघनायक आला नाही तर जी पण कारवाई असेल कमिटीची ती तुम्हाला मान्य करावा लागेल।
मोसार 11 जय भैरीदेव 11 मोसार 11 आणि गावदेवी 11 वाजेपूर असा दुसरा सामना असेल. जर संघनायक आले असतील तर आमच्या कमिटीशी आपण संपर्क साधा. थँक्यू व्हेरी मच. तो पहले ओवर की समाप्ति होती हुई पहले ओवर में रन आए हैं टोटल 16 महंगे साबित हुए. पावर प्ले का ओवर था. दूसरा ओवर लेकर आएंगे नीलेश शेलके. पहला ओवर दमदार रहा था. बल्लेबाजी से यदि बात करेंगे एक छक्का एक चौका जरूर आया. कुछ डॉट गेंदें भी आई लेकिन उसके तत्पश्चात 16 रनों का यह ओवर था. ये बहुत बड़े पारी की तरफ अग्रसर होती भी क्योंकि लेग 22 का 1 रन 22 का 1 रन 2 वाइड थे 1 नो बॉल थी. मैदान के अंदर हम देख सकते हैं गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार होगा. नीलेश शेलके दूसरे पावर प्ले का ओवर है. अच्छा मुकाबला चलेगा और ये याद रखना दोस्तों टाइम अलर्ट है सभी टीमों के लिए. 20 मिनट के अंदर 4 ओवर पूरे होने चाहिए. 21वें मिनट में 5वें ओवर में आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा. इस पर भी आपको गौर करना है. जाएंगे दोस्तों मैदान में नीलेश शेलके इस मर्तबा गेंदबाजी में आएंगे. दोनों छोर से बल्लेबाजी होगी. स्ट्राइकर एंड के ऊपर समाधान. यहां पर हम देख सकते हैं बल्लेबाज वैभव वाघमारे को समाधान उनका साथ निभा रहे बीच मैदान के अंदर. स्ट्राइकर एंड के ऊपर समाधान है दोस्तों माफ करना. जाएंगे मैदान में जय हनुमान देवत बी और उनके खिलाफ खेल रही है पाली क्रिकेट टीम. नीलेश शेलके इस ओवर की पहली गेंद लेकर. अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच गेंद जाएगी सीमा रेखा पार. मिल जाएगा बड़ा छक्का समाधान वाघमारे के बल्ले से. आम्ही विनंती करतोय आमच्या खर तर गावातील जावई आहेत काशीनाथजी खानावकर यांना आम्ही विनंती करतोय आपण यावं मंचावर. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून खर तर हार्दिक स्वागत. यावं पण मंचावर आपलं स्वागत असेल. जाएंगे दोस्तों मैदान में एक बार फिर से मुकाबला चलता बा और बल्लेबाजी में हावी नजर आ रहे हैं और देवट टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं पहुंचे. ऋतिक वाघमारे मोहन फड़के चैतन्य पाटिल सागर पाटिल साजन वाघमारे और हमारे अजीज दोस्त रविंद्र वाघमारे उन सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे और मैदान के अंदर हम लौट चलेंगे. थँक्यू व्हेरी मच. बघा आमच्या मान्यवरांना जाण्यासाठी आपण रस्ता द्यायचा आहे. रस्त्यावर कोणीही गाड्या पार्क करू नका. विनंती असेल सर्वांना प्रेमाची विनंती असेल. प्रेक्षक वर्ग खरं तर या स्पर्धेचे मायबाप असतात. आम्ही तुम्हाला प्रेमाची विनंती करतोय की आपण रस्त्यावर कोणीही गाडी पार्क करू नका. जेणेकरून जाणाऱ्या माणसाला त्रास होईल असं काही कृत्य करू नका. हे तुम्हाला प्रेमाची विनंती असेल. याच्याकडे आपण लक्ष द्या. आणि हा फटका आपण पाहिला जो स्लॉटमध्ये आलाय आणि बाजूच्या प्लॉटमध्ये भिरकावून दिलाय षटकार. थँक्यू व्हेरी मच. जाएंगे दोस्तों मैदान में टीम की रन संख्या टोटल बनी है 28. 28 रन लगातार 2 छक्के नीलेश के ऊपर दागे हैं. जबरदस्त बल्लेबाजी का नजारा. 7 गेंदों में 23 रन. त्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या गावातील उद्योजक भाई रमेशभाई गाथाडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना आपण करूया विनंती आपण यावं मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. हा फटका आपण पाहतोय डीपेक्षा कव्हरकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फक्त धाव मिळेल 1. थँक्यू व्हेरी मच आलेल्या सर्व मान्यवरांचं बहुत बहुत शुक्रिया. विष्णु भाई गडकरी हमारे साथ है. 29 रन अब तक बने हैं. आई गावदेवी ट्रॉफी आंबिवली 2025 की ये क्रीड़ा प्रतियोगिता. दूसरा ओवर जारी है. नीलेश शेलके यहाँ पर गेंदबाजी में अभी तक 29 रनों के ऊपर पहुंचे देवट टीम. अच्छे स्ट्रोक है. पावर प्ले जारी है. तेज आउटफील्ड है. खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद सीमा रेखा के नजदीक. जब तक गेंद को रोका जाता यहां पर हम देख सकते हैं जाएंगे दोस्तों मैदान में 31 रन अब तक बनाने में कामयाबी मिली है. अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर चलती हुई. क्या वापसी करेगी पाली टीम.
राउंड द विकेट से इस बार नीलेश शायद तेज गेंदे करने के लिए जाने जाते, लेकिन पिछले कुछ महीनों की बात करेंगे, इस साल की बात करेंगे, थोड़े से पेस में परिवर्तन करते हुए नजर आ रहे हैं और वहीं पर मार खा रहे मैदान में, मैं तो कहूंगा। और यहां पर हमने देखा एंगल चेंज किया, राउंड द विकेट से आए और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहले ओवर में 16 आए, इस ओवर में अब तक आए 15 रन बने हैं टोटल 31 रन स्कोर कार्ड के ऊपर है। नीलेश चल के एक बार फिर से चलेंगे, वैभव वाघमारे के लिए गेंद आएगी राउंड द विकेट। बड़े स्ट्रोक की तलाश थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 31 रन बिना नुकसान। जय हनुमान देवत बी टीम। थँक्यू व्हेरी मच. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर बैलगडा शर्यतीतील असं नाव ज्यानं पाली गावाचं नाव संपूर्ण पनवेल तालुका नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं, दर्शन शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना आपण करूया विनंती, आपण यावं मंचावर आणि आमचा एकच वादा संदीप दादा. क्या बात है, जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। 2 ओवर की समाप्ति होती हुई, 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 31 रन बने हैं। चलो मुकाबला शुरू करना है। टीम मीटिंग के लिए इतना समय नहीं बनता दोस्तों, क्योंकि आज की पहली रात है, मुकाबले थोड़े से देर से शुरू हुए, तो वो टाइम को हमें कवर करना है। तो गुजारिश होगी प्यार से पाली क्रिकेट टीम को, हर एक ओवर के बाद आपको एक साथ आना नहीं है, मुकाबले तुरंत आपको शुरू करने हैं। 5 ओवर के मुकाबले ऊपर से सीमा रेखा छोटी है, इस विकेट के ऊपर रन बनते हुए हमने देखे हैं, और यहाँ पर रनों का अंबार जब लगता है तो एक एक मुकाबले के लिए बहुत टाइम जाता है। आप सभी को पता है, थोड़ा सा आयोजकों को आपको सहयोग करना है, मदद करनी है। त्या दरम्यान आपण पाहतो खरं तर मनोहरभाई आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यानं सन्मान चिन्ह पुरवलेत हरेशजी माळी साहेब यांना आपण करूया विनंती, आपण यावं मंचावर. थँक्यू. वन 31 बने हैं। जाएंगे एक बार फिर से मैदान में, गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार, प्रवीण आएंगे इस बार तीसरे ओवर लेकर। पहली गेंद लोअर फुल टॉस, ये गेंद थी, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, गेंद सीमा पार, एक और है चौका। जाएंगे मैदान में 35 रन अब तक बने हैं। इस बार गति में मिश्रण किया, यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती भी। अच्छी गेंदबाजी, कमबैक करना होगा। पाली क्रिकेट टीम भी जानती है यदि रनों की रफ्तार रोकनी है तो ये इन खिलाड़ियों को आउट करना बेहद जरूरी है, विकेटें चटकाना बेहद जरूरी है, लेकिन ऐसा अब तक नहीं घटा है मैदान में। प्रवीण शेलके एक बार फिर से है तैयार। तीसरी ये गेंद थी ओवर के, क्या कमाल का लाजवाब स्ट्रोक है, आतिशी बल्लेबाजी, समाधान वाघमारे इसी छक्के के मदद से पहुंचे 34 रनों के ऊपर अकेले की पारी है, और टीम की रन संख्या देवट टीम जाकर पहुंची है 41 रन। जाएंगे दोस्तों मैदान में, टीम की रन संख्या टोटल बनी है 41 रन। गेंदबाज है तैयार, ओवर द विकेट, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है, एक रन तो मिल जाएगा, दूसरे की कोशिश भी नहीं है, मना करेंगे वैभव, क्योंकि यहां पर कुछ जरूरत नहीं है जोखिम उठाने की, खतरों से खेलने की। रन आ रहे हैं, रन बन रहे हैं, बाउंड्रीज भी आ रही है, बीच बीच में सिंगल भी निकाल रहे हैं खिलाड़ी, डॉट गेंद नहीं हो रही है, और नतीजा हमारे सामने है। टीम की रन संख्या रफ्तार से पहुंच चुकी है 42।
42 रनों के ऊपर। इस ओवर की आने वाली 2 गेंदें अभी भी है बाकी। इस बार यह गेंद टप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकलती चली गई। स्विंग गेंदबाज है और यहां पर पिंटा ने अपना काम विकेटों के पीछे बखूबी से निभाया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 2 ओवर के समाप्ति के बाद लगभग 31 बने थे। इस ओवर में अब तक 11 आए हैं। अंतिम गेंद का खेल बाकी है, वापसी हो सकती है बीच मैदान के अंदर। और जिस तरीके से वैभव वाघमारे खेल रहे, पिछले तीनों गेंदें डॉट है। इस बार कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, लेकिन खिलाड़ी पीछे जरूर मौजूद थे। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, 1 रन का इजाफा होता हुआ। सिंगल की मदद से स्ट्राइक रखेंगे मैदान के अंदर अपने पास वैभव वाघमारे। 3 ओवर की समाप्ति होती हुई और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 43, 43 रन बिना नुकसान। थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल, आपण पाहू शकाल. मोसारी संघाचा संघनायक आणि वाजेपूर संघाचा संघनायक, आपण टॉस साठी संपर्क करा. हा दुसरा कॉल असेल तुमच्यासाठी. मोसारी संघाचा संघनायक आणि वाजेपूर संघाचा संघनायक, आपण टॉस साठी संपर्क करा. मी विनंती करेन या दोन्ही संघनायकांना इनिंग ब्रेकमध्ये खरं तर टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष द्या. लक्ष आपण वेधूया पुन्हा एकदा सामन्याकडे, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे, जिथे प्रथमतः फलंदाजी करत असताना एकूण 43 धावा धावफलकार पाहतोय. खरं तर पहिल्या रात्रीमध्ये फलंदाजांना साथ देणे दिपूबाई ही खेळपट्टी आपण पाहिली आहे. आणि जसं जसं वातावरण तापेल तसं तसं आपण धावा या मैदानामध्ये बरसताना पाहू शकाल. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. हरेच जे माळी साहेब आपण पाहतोय त्यांना आम्ही विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून खरं तर सन्मान चिन्ह आम्हाला पुरवण्यात आले आहेत. आपण यावं व्यासपीठावर. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. जाएंगे दोस्तों मैदान में। 3 ओवर की समाप्ति होती हुई रन बने हैं टोटल 43। गेंदबाजी के लिए इस बार आएगा स्पेल के अपने अंतिम ओवर में नीलेश शेल के। 5 ओवर का यह मुकाबला है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है राउंड द विकेट से। वैभव के लिए गेंद थी, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, 1 रन का यहाँ से इजाफा होता हुआ। 1 रन की मदद से टीम की पारी आगे बढ़ती हुई 44, 44 रन। प्रणय की यहां से बात करेंगे नीलेश की। नीलेश आए हैं गेंदबाजी में। स्ट्राइकर इनके ऊपर देख सकते हैं समाधान वाघमारे। 12 में अब तक 35 की पारी है। लाजवाब बल्लेबाजी है। इस बार ब्लॉक हॉल तेजी और करती, यहां पर हम जरूर देख सकते हैं डॉन गेंद की समाप्ति होती हुई। थँक्यू. त्या दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचे या व्यासपीठाकडे शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय हरेजी माळी साहेब, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला पुरवण्यात आले आहेत. त्यानंतर या गावातील उत्तम आचार्य म्हणून ज्यांची खरं तर ओळख आहे, जनार्दनजी गडकरी साहेब आणि काशीनाथजी खानावकर साहेब यांना आपण पाहतोय. आणि व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय सर्जा आणि राजा बैलाच्या मालक अविनाशजी माळी. हा चेंडू आपण पाहिला, हा ना करत असताना आपण पाहिला धाव घेण्याचा प्रयत्न, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, जिथे दीपक पाटील सर पाले तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. यांना आपण पाहतोय. हा पंचांचा पॅनल सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळेल, जिथे दीपक पाटील सर पाले, द्वारकानाथ चोरगे सर आणि शिवदासजी वाघमारे देवत या 3 पंचांना आपण
आणि खरं तर समालोचन कक्षामध्ये सुद्धा आपण आमच्या दीपकभाई फडके आणि मनोहरभाई पाटील यांना आपण पाहू शकाल. आणि खूप सारे प्रेक्षक वर्ग आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज असेल बाथ. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून सिद्धार्थ मोबाईल स्टोअरचे सर्वा नाना शनिवार पाटील आणि जयवंतजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सन्मान चिन्ह खरं तर पूर्णत आलेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. जाएंगे दोस्तों मैदान में. त्या दरम्यान खरं तर ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहतोय आमच्या सन्माननीय एकविरा पोल्ट्री फार्मच्या संदीपजी शेलके साहेबांचं या ठिकाणी प्रणव भाई शेलके, योगेशजी शेलके, संकेतजी निगुकर या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय. ज्यांना आपला अमूल्य वेळ खरं तर या स्पर्धेमध्ये दिला त्यांचं आपण या करूया हार्दिक स्वागत. त्यानंतर लक्ष्मण शेठ पाटील, लक्ष्मण शेठ जोमा म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना सुद्धा आपण पाहतोय. या सर्व मान्यवरांचं आई गावदेवी क्रिकेट संघ, गावदेवी आंबिवले आणि या ग्रामस्थांच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आगमन होत असताना खरं तर या स्पर्धेचे दमदार आयोजक आमच्या रोहितभाई पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. तो रन बने हैं टोटल 45 रन. पिछले 3 गेंदों के ऊपर हमने लगातार अच्छी गेंदें देखी है. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर गावदेवी आंबिवली संघाच्या जुने खेळाडू आणि एक हार्ड हिटर फलंदाज दिलीप गाताड्या आणि त्यांच्या बरोबर आपण पाहू शकाल किसनजी माळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना आपण करूया विनंती यावं मंचावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. तो रन बने हैं टोटल 47 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. एक समय पे ऐसा लग रहा था कि 80-85 तक पहुंचेगी देवट टीम, लेकिन ये क्रिकेट है दोस्तों. एक के बाद एक विकेटें चली गई. लगातार 2 विकेटों ने मुकाबला बदल दिया. यहाँ पर अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी. रन बने हैं टोटल 48 रन. गेंदबाजी के लिए गेंदबाजी तैयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार अच्छी गेंद है, तेज निकली पड़ के विकेट कीपर के हाथों में. लाजवाब ओवर घटा बीच मैदान में. नीलेश शेलके का यह कमबैक है पाली क्रिकेट टीम का. 4 ओवर की भी समाप्ति और 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 48 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर.
चलो इतना समय नहीं है पाली क्रिकेट टीम, ओवर फेंकने के लिए आप 4 मिनट ले रहे हो और ओवरों के बीच में आप 3 मिनट ले रहे हो, ये अच्छी बात नहीं है। थोड़ा सा फास्ट क्रिकेट आपको खेलना है। हर एक ओवर के बाद इतनी टीम मीटिंग नहीं बनती, क्योंकि देखा जाए दीपक भाई तो निश्चित तौर पर हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट में हमारे गेंदबाज फिक्स होते हैं, वही गेंदबाजी करते हैं। लेकिन जिस तरीके से MIDC इलाके में हमने देखा था इसी साल 5 ओवर 5 गेंदबाज, और जिस तरीके से मुकाबले हमने देखे थे उसमें छत्रपति शिवाजी महाराज नेहरू क्रिकेट टीम का मुकाबला हमने देखा था, जब शंकर जादव की बारी आई थी गेंदबाजी में और अंतिम क्षणों में मुकाबला गंवाना पड़ा था। इस तरीके के मोमेंट्स क्रिकेट में जरूरी हो जाते हैं, इसलिए आपके टीम में 5-6 गेंदबाज होना बेहद जरूरी होता है। लेकिन ग्रामीण टेनिस के खिलाड़ी हमेशा से ही बल्लेबाजी पर ध्यान रहता है, जब आप प्रैक्टिस में जाते गेंदबाजी करना, फील्डिंग करना कोई पसंद नहीं करता, ये अच्छी बात नहीं है। गेंदबाज तैयार है, इस बार अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 49 रनों तक पारी पहुंच चुके 2 विकेट के नुकसान के ऊपर, यहां पर हम जरूर देख सकते हैं। जाएंगे दोस्तों मैदान में, इस बार बल्ले का किनारा है और बल्लेबाज आउट। वैभव जाएंगे इस बार मैदान के बाहर। पहली गेंद जरूर वाइड थी, लेकिन उसके बाद कमबैक है। गेंदबाज हर्षल मैदान के अंदर हम देख सकते हैं, रन बने हैं टोटल 49 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 5 गेंदों का सफर अभी भी बाकी है और देवत क्रिकेट टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं। उनके ऑलराउंडर अच्छे खिलाड़ी सागर पाटिल, अशोक पाटिल और गणेश वाघमारे, इनके ओर से ढेर सारी शुभकामनाएं ये देवत टीम के लिए, इस टूर्नामेंट के लिए। उनका भी तहे दिल से शुक्रिया। और हमारे अच्छे दोस्त रविंद्र वाघमारे देवत, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। इस बार ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिली नहीं, गेंद के नीचे खुद विकेट कीपर। एक और ये सफलता है, देवत क्रिकेट टीम मुश्किलात में, संकट में घिरती हुई। थँक्यू व्हेरी मच. खरं तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. खरं तर आमचे युवा उद्योजक धनंजय शेठ पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि खरं तर आमच्या 40+ जबरदस्त खेळाडू आणि गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली संघाचे विस्फोटक फलंदाज दिलीप गाथाडे यांना आपण करूया विनंती, आपण यावं मंचावर आणि धनंजय शेठ पाटील यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि काही क्षणामध्ये त्यांचा वाढदिवस सुद्धा आपण जल्लोषामध्ये खरं तर साजरा करूया. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली व ग्रामस्थ मंडळ आंबिवली गावदेवी चषकामध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. थैंक यू सो मच. 50 रन कंप्लीट. जय हनुमान देवत. इस बार अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद, एक्स्ट्रा कवर में गेंद को रोकना नामुमकिन. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका और इसी चौके के मदद से भारी रफ्तार से आगे बढ़ती हुई रन बने हैं टोटल 54, 54 रन. जय भैरीदेव 11 मोसारे 11 मोसारे टीमचा संघनायक आपण या आणि गावदेवी 11 वाजेपूर संघाचा संघनायक उपस्थित झाला आहे. थँक्यू. इस बार कमबैक करने में कामयाबी है. 54 रनों के ऊपर 4 सफलता. बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं इस ओवर के, इस सत्र के आने वाले अंतिम गेंद का खेल है बाकी. रन बने हैं टोटल 54, 54 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर. कमबैक गावदेवी पाली क्रिकेट टीम का होता हुआ बीच मैदान में अंतिम गेंद.
सीधे बल्ले से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी मौजूद है, एक रन तो मिल जाएगा, दूसरे की कोशिश है, 2 रन का इजाफा होता बा। तो 5 ओवर की यहाँ पर समाप्ति होती हुई और 5 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 56 और जीतने के लिए जरूरत होगी 57 रनों की है आवश्यकता 30 गेंदों में। क्या ये रन चेस करे जाएंगे, क्या नतीजा आएगा, कौन सी टीम जीतेगी, पाली या फिर देवत, जानने के लिए जाएंगे दूसरे सत्र में दीपक भाई फडके और उसके बाद विष्णुभाई गडकरी। थँक्यू व्हेरी मच। आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत। आणि खरं तर आम्ही जातोय आमच्या अतिथी कक्षामध्ये जिथे मान्यवरांचा करूया यथोचित सन्मान। त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर आमच्या गावदेव क्रिकेट संघाच्या विस्फोटक फलंदाज आपण पाहतो दिलीपजी गाताडे आणि किसनजी माळे यांच्या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय। आमच्या मुख्य व्यासपीठावर जिथे आमचे आतिशभाई घनसोलकर यांना सुद्धा आपण पाहू शकाल आणि काशीनाथजी खानावकर साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल। प्रॅक्टिससाठी चेंडू दिला जाणार आहे याची आपण नोंद घ्या। चला वाजेपूर संघाचा संघनायक उपस्थित झालाय, मोसारी संघाचा संघनायक सचिन। शेवटचा आणि अंतिम पुकार असेल, आपण टॉस साठी या प्रथम आपण टॉस करून घेऊया आणि खरं तर सन्मान करायचा का केक कापा टॉस करून घ्या ना लोक आल्यानंतर। खरं तर आज आपण पाहतोय आमच्या धनंजय शेठ पाटील यांच्या ठिकाणी आज वाढदिवस आहे आणि आज तो वाढदिवस आपण जल्लोषामध्ये या व्यासपीठावर खरं तर साजरा करत असतो आणि तो साजरा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। धनंजय शेठ पाटील यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई एकविरेच्या चरणी आपण प्रार्थना करूया। त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय। जय भवानी वाजेपूर आणि त्यांच्या विरुद्ध मोसारे भैरीदेव मोसारे संघ आणि टॉस जिंकलाय मोसारे संघ। आपला प्रथमतः निर्णय का असेल? निर्णय तुम्ही डिसिजन पेंडिंग नका ठेवा, डिसिजन लगेच कळवा आम्हाला, काही क्षणामध्ये लगेच डिसिजन कळवा। आणि एक प्रश्न असेल तुमच्यासाठी, आमचं पहिल्या वर्षीचं आयोजन आहे, या आयोजनामध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर खूपच छान आहे, पण निलेश दादाचा आम्ही कौतुक करा, आम्हाला त्यांनी संधी दिली खेळायला, त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार। थँक्यू व्हेरी मच। हे त्या मोसारे संघाचे संघनायक सचिन पाटेकर आणि त्यानंतर जय भवानी वाजेपूर संघाचे संघनायक असतील आमच्या समोर। प्रथमतः बघा आपण ग्रामीण स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाला पसंती दिली जाते, तुमच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी येईल, तुम्ही किती धावापर्यंत मजल माराल? 60-65। आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिले ही आमची पहिल्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते, खूप मेहनत घेतली आमच्या आयोजकांनी, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान आयोजन आहे। थँक्यू व्हेरी मच। दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट, विश गुड गेम। आणि सन्मानाकडे वळतोय आपण। आणि खरं तर आपण या स्पर्धेमध्ये पाहतो दीपकभाई धनंजय शेठ पाटील मोहो यांचा आज वाढदिवस होता, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं। एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत मित्रांनो, कारण दानशूर दाता 100तून 1 मिळत असतो। आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय माझे सरपंच राजाराम पाटील साहेबांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खरं तर स्वागत करूया। मी राजाराम पाटील साहेबांना विनंती करेन आपण यावं आमच्या अतिथी कक्षामध्ये
आपल्या स्वागताचा आपण सन्मान करावा. ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश घरत साहेबांना आपण विनंती करूया. राजेशजी घरत, राजारामजी पाटील साहेब माजी सरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य राजेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत करूया. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय माजी सरपंच राजारामजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. राजाराम पाटील माजी सरपंच ज्यांच्या माध्यमातून आणि अभयजी पाटील आमचे उद्योजक ज्यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं आहे. मी विनंती करेन आमच्या किशोरजी पाटील बिल्डर अँड डेव्हलपर अर्थातच आमचे बाबू शेठ यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अभयजी पाटील यांचं आपण इथे स्वागत करावं. मी विनंती करेन अभयजी पाटील साहेब यांना की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनंती करेन आमच्या बिल्डर अँड डेव्हलपर किशोरजी पाटील यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे यथोचित स्वागत करावा. माझी मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. त्यानंतर खरं तर सन्मान केला जाईल. खरं तर नेरे गावाचे विद्यमान सरपंच प्रकाशजी घाटगे साहेबांच्या खरं तर निकटवर्ती त्यानंतर स्वागताकडे वळतोय आपण दत्ता पाटील साहेब नेरे यांचं आपण स्वागत करूया. आणि त्यानंतर आपण वळतोय आपल्या सामन्याकडं. इनिंग ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण मुख्य दत्ताशेठ पाटील खरं तर प्रकाश घाटगे साहेबांच्या खूप निकटवर्ती त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. या पण आणि स्वागत आपण पाहतोय आणि आम्ही तो प्रेक्षक वर्गांची दिलगिरी व्यक्त करतोय. खरं तर इनिंग ब्रेक नंतर आपण सर्व आणि खरं तर इनिंग ब्रेक मध्ये आम्ही सर्व मान्यवरांचा स्वागत करू. आम्ही प्रेक्षक वर्ग प्रेक्षकांची दिलगिरी खरं तर व्यक्त करतो कारण पाहुण्यांचा सन्मान करणं सुद्धा तितके महत्त्वाची गोष्ट असेल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय आमच्या दीपकभाई फडके यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो, धन्यवाद विष्णू गडकरी, धन्यवाद मनोहर पाटील वाजे. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बोलतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ऋतिक गुडघा टेकून मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतो. सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 8. पहिल्या थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतोय प्रसन्न विनायक देवस्थानच्या सर्व मुकुंदजी पाटील साहेब एक आर्टिस्ट आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रसादजी पाटील यांना सुद्धा आपण विनंती करूया आपण यावं मंचावर. आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सागर पाटील यांच्या वतीने देखील गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी पाली संघ खेळतोय आणि प्रज्योत पाटील यांच्या वतीने रोहितसाठी प्रत्येक षटकासाठी 100 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचा पारितोषिक असेल. पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. एकंदरीत जर आपण पाहिलं शॉर्ट पिच लाईनचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली
धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या 56 आणि 57 धावांचा पल्ला गाठत असताना दमदार सुरुवात राहिली. 9 धावा धावफलकावरती. एकंदरीत पहिले षटक हाताला येत असताना 6 चेंडू फेकले, एक आव्हांतर. अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 पंच मैदानामध्ये पाहतोय. द्वारकानाथ चोरगे सर बेलवली, त्यानंतर वाघमारे सर असतील देवत आणि दीपक पाटील सर पाली, हे 3 पंच मैदानामध्ये पाहतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक चेंडू खाली येईल, फलंदाज होईल बाद. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू नो फेकलाय, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठाकडे सर्जा राजा बैलाचे मालक अविनाशजी माळी यांना आपण पाहतोय खरं तर. आणि त्यानंतर आमच्या संदीपभाई गाताडे बैलगडा शर्यत प्रेमी यांना आपण पाहतोय. मुकुंद पाटील खरं तर आर्टिस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे, सोंगी भारूड काढण्यामध्ये ज्यांची खूप ओळख आहे, ते मुकुंदजी पाटील प्रसन्न देवस्थान या देवस्थानाचे सर्वेसर्वा यांना आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय. आमच्या प्रणव भाऊ यांना सुद्धा आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. थँक्यू व्हेरी मच. नो चेंडू फ्री हिटचा हा चेंडू. धावसंख्या पाहिली धावफलकावरती लागले गेली 10 धावा, 2 फलंदाज बाद. ही गावदेवी पाली टीमची धावसंख्या. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. एकंदरीत पहिल्या 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल. पंच तुम्ही देखील तिथून ऑन करा, ही विनंती असेल पंचांना देखील. कारण आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली यांच्या माध्यमातून प्रकाश झोतातील एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला आली. एक पहिलेच प्रयत्न राहिले आणि त्या प्रयत्नानं घवघवीत यश देखील लाभलंय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबिवली असतील आणि गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली यांचं मोलाचं योगदान, अथक परिश्रम या मैदानामध्ये देखील आपण पाहिलात. एक चांगली आयोजन आणि नियोजन आणि एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला आली. आणि पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील पहिली लढत तुमच्या समोर पाहायला मिळते. आई गावदेवी 11 पाली महेंद्र पाली संघ म्हटला की पाली गाव म्हटला की सर्वांच्या समोर नाव येते ते रविभाई शेलके अर्थात लाईन ग्रुप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांचं नाव येईल. त्यानंतर दीपक पाटील सर उत्कृष्ट पंच या गावातील ज्यांची ओळख राहिली. गोलंदाजी मार्गमध्ये चला, टाइम अलर्ट असेल पंच तिथून फक्त आपण ऑन करा, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही, वेळेसाठी प्रत्येकाला थांबावं लागतंय. कारण पहिला सामना सुरू आहे 9:34. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटाचा अवधी खर्च केला गेलाय देवट टीमनं. आणि पहिल्या सत्रातील तुम्हाला 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये फेकावी लागतील. अन्यथा एक क्षेत्ररक्षक हा तुमच्या सर्कलच्या आतमध्ये असेल, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्गवरती प्रेम वाघमारे देवत गावामधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख, एक गुणवान खेळाडू. समोर फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा डावखुरी, त्याचा सुंदर फटका, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, झेल होईल का? आणि सुंदर झेल पकडला जातोय. तिसरा फलंदाज बाद. 11 या धावसंख्येवर गावदेवी पाली टीमचा. थँक्यू व्हेरी मच. खरं तर लक्षाबल्ली ग्रुप आंबिवली या ग्रुपचे खरं तर मालक आपण पाहतोय आमचे गोल्डन मॅन संदीपभाई गाताडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय आमचे बिल्डर अँड डेव्हलपर किशोरभाई पाटील अर्थात बाबू नाय बाबू शेठ, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच देवट टीम मैदानामध्ये खेळते. सागर पाटील असतील, असाद अशोक पाटील असतील, गणेश वाघमारे आणि यांच्या वतीने या टीमला शुभेच्छा आल्यात. देवत गाव मैदानामध्ये खेळत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय दमदार कामगिरी राहिली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये देखील या फलंदाजी दमदार कामगिरी राहिली. पहिल्या सत्रामध्ये एकंदरीत दुसरं षटक
दुसऱ्या सत्रामध्ये देखील दमदार गोलंदाजी प्रेम वाघमारीची आपण पाहतोय. जितू वाघमारी या संघामध्ये खेळताना पाहू शकाल. एक अनुभवी खेळाडू या टीमचा. आणि एकंदरीत पाहतो देवत प्रीमियर लीगला देखील येणाऱ्या दोन दिवसामध्ये एक तुम्ही चांगला आगास पाहणार आहात. त्या स्पर्धेला देखील आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज प्रेम नौका खेळाडू मैदानामध्ये. आशिष पाटील एक आक्रमक खेळाडू मिडल ऑर्डर मधील एक विस्फोटक विध्वंसक फलंदाजीसाठी ओळखला जातोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय चेंडू. पंचांचा इशारा होतो अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचताय 12 धावा धावफलक लागल्या गेल्या. 3 फलंदाज माघारी. ही दयनीय बिकट अवस्था गावदेवी पाली टीमची मैदानामध्ये पाहायला मिळते. वाजेच्या स्पर्धेमध्ये एकंदरीत जर आपण पाहिला हा संघ सुंदर कामगिरी केली होती. आणि त्यानंतर जर पाहतो बॅटच्या मधोमध ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दमदार हिट षटकार 6 धावा. थँक्यू व्हेरी मच. खरं तर या स्पर्धेमध्ये बरेचसे दानशूर दाते लाभलेत. राजेश केणी साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यानंतर आमच्या या गावातील आचारी म्हणून प्रसिद्ध जनार्दनजी गडकरी ज्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यानंतर धनंजय शेठ पाटील मोहो ज्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं. किसन जिमाली आमचे उद्योजक ज्यांच्या माध्यमातून 1,000 रुपया. आणि आमचे गावदेव क्रिकेट संघाचे 40+ जबरदस्त खेळाडू दिलीप गाताडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 1,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. या सर्व दानशूर दात्यांचं आई गावदेव चषकामध्ये हार्दिक स्वागत. आणि हा फटका आपण पाहिला. खरं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ्टम हा चेंडू केलाय आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट त्या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाज प्रेमचे षटक. या षटकामध्ये 3 चेंडू फेकले. धावा धावफलके लागल्या गेल्या. 18 धावा. 3 फलंदाज बाद. जागेवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही. चेंडूवरती नजर ठेवणं खूप गरजेचं असेल. जर षटकार आला त्यानंतर चेंडू 2 डॉट फेकले गेले. सुंदर गोलंदाजी पाहतोय. या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना MSCB मध्ये कार्यरत असणारे बोनशेत गावचे अशोक फडके आमचे परममित्र आणि कुंडली फडके बोनशेत, BK पाटील विगर सनील असतील, प्रतीक राजन पाटील असतील, संजय फडके आणि यश यांच्या वतीने देखील शुभेच्छा या स्पर्धेला. वारंवार ऑन साईडला आणि मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही. चेंडूचा डॉट निर्धाव चेंडूची सांगता. थँक्यू व्हेरी मच. खरं तर लक्षाबल्ली ग्रुपच्या मालक आणि चालक आपण पाहतोय संदीप शेठ गाताडे ज्यांच्या माध्यमातून धोनीने जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज रोख रक्कम जमा. थँक्यू. सुंदर फटका. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने आलाय. 2 षटके चेंडू बंद पोहोचतील परंतु चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. थँक्यू व्हेरी मच. आणि लक्षापल्ली ग्रुपचे सर्व आपण पाहतोय आमच्या संदीपभाई गाताडे ज्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्ससाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. आणि धोनी या फलंदाजानं जर लगातार 3 षटकार ठोकले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच बैलगाड्या शर्यतीमध्ये लक्ष आणि बल्ली या 2 बैलांना धुमाकूल घातलाय. अनेक नामवंत बैलांना यानं नमवले आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व देखील राखले गेले. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. आणि ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा लागल्या गेल्यात 22. 3 फलंदाज बाद. ही खराब अवस्था गावदेवी पाली टीमच्या मैदानामध्ये. परंतु एखाद्या फलंदाजाला एक आक्रमक खेळ मैदानामध्ये करावा लागेल. आशिष पाटीलला चांगली दमदार कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज योगेश वाघमारे 3रं षटक हाताळण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. आणि या दरम्यान आपण पाहतोय खरं तर सन्मान्य पाहुण्यांच्या ठिकाणी आगमन होत असताना सुरेश शेठ चौधरी आणि दिनेश शेठ पाटील चिखले यांना या मान्यवरांना आपण करूया विनंती. आपण यावं मंचावर. आपली जागा खरं तर या मंचावर आहे. आमच्या हृदयामध्ये आहे. आपण यावं मंचावर. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये या दोघांच्या माध्यमातून
या स्पर्धेला 6 दिवस दीपकबाई लागणारे चेंडू या दोन्ही मान्यवरांना पुरवलेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांना प्रेमाची विनंती, आपण यावं मंचावर. आपली जागा इतरत्र नसून या आमच्या मंचावर आहे, आमच्या हृदयामध्ये आहे. आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच मान्यवरांना विनंती असतील की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. एक सुंदर स्पर्धा आणि चांगलं योगदान मान्यवरांचं राहिले. दुसरा फटका बॅक टू बॅक, हा मोठा फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 32 धावा धावफलकावर. दीपकबाई या स्पर्धेमध्ये खूप सारे दानशू दाते लाभलेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की औद्योगिक क्रिकेट संघाचा एक आक्रमक गोलंदाज आपण पहिल्यांदा उदय जळे ज्यांच्या माध्यमातून आज बिल्डर अँड डेव्हलपर लाईनमध्ये ते सेटल झालेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आणि मुकुंदजी पाटील आमचे प्रसन्न विनायक देवस्थानचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच विष्णू, एकंदरीत पाहतो सामना अतिशय रंगतदार झालाय. 16 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 32 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. सामन्यावरती फोकस करणं गरजेचं असेल. मान्यवरांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज स्पर्धेमध्ये पाहतोय. पहिली रजनी आणि त्यामध्ये सर्व मान्यवरांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागतोय. एकंदरीत रोहित पाटीलचे दमदार फटके आणि प्रतोद पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकाचे 100 रुपये असतील. कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही. पंच आमच्याकडे वळत असताना अवांतरचा इशारा येतो. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकात लागल्या गेल्या. 16 चेंडू 25 समीकरण मैदानामध्ये साई प्रीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. चंदू वाघमारे असतील, प्रेम वाघमारे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योग्य 6 चेंडू खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल डीप लॉंग ऑनला. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. फेकी देखील तेवढी सुंदर पाहायला मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34. येणारे चेंडू असतील 15 आणि 23 धावसंख्येची गरज. 15-23 समीकरण मैदानामध्ये पहिल्या सामना एक रफ अँड टफ पाहायला मिळतोय. 4 मिनिटांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल. टाइम अलर्ट पंचाने देखील करण्यात आलाय. याकडे देखील लक्ष असू द्या, कारण पहिली रजनी आणि त्यानंतर आशिष पाटील दमदार फलंदाजी पाहिली. 5 चेंडूला सामना केला. 10 धावांचं योगदान दिलाय. रोहित पाटीलनं 4 चेंडूमध्ये 12 धावा, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरेख फटका, हलक्या हाताने दिशा दिली डीप लॉंग ऑफला. डीप लॉंग ऑनचा क्षेत्राच्या वेगाने चेंडूवरती आलाय. थोडंसं फंबल आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 36 धावा धावफलकावरती. 36 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. काय शिरकाव करतोय पाली संघ. पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं हा संघ बॅकफुटला जाईल. त्यानंतर मात्र रोहित पाटील आणि आशिष पाटीलची काय कामगिरी राहिली. टोटल 24 धावांचं या 2 खेळाडूंनी योगदान दिलंय आणि 10 चेंडूला सामोरे गेलेत. दोन्ही खेळाडूंनी एकंदरीत पाहिलं 12 धावांचं योगदान देतील आपल्या टीमसाठी. महेंद्र स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर हे फलंदाज मैदानामध्ये काम करत असताना फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल पकडण्याची संधी होती, संधी गमावली आणि 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 37 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील एकंदरीत जर पाहिले या षटक फेकत असताना या षटकामधील अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. सामना आता बॅलन्स आहे. आंबोलिया या ठिकाणी जर पाहिलं पाली संघ सामना जिंकला नाही की देवस संघ सामना हरला नाही, देवस संघ सामना जिंकला नाही की पाली संघ सामना हरला नाही. हे रफ अँड टफ सामना पहिला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी मधोमध, स्वीट ऑफ द साऊंड, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच. त्या दरम्यान आपण पाहतोय महेंद्रजी भगत आमच्या 2 व्हीलर मेकॅनिक आणि त्यानंतर दिलीप पाटील आपण पाहतोय प्लंबर आमच्या प्लंबिंग व्यावसायिक. त्यांना सुद्धा आपण करूया विनंती यावं आपण मंचावर. आपलं सरचे स्वागत असेल. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं खरं तर दीपकबाई या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करणं तितकं महत्त्वाचं असेल, कारण सामना सुद्धा तितका महत्त्वाचा आहे. आणि ही स्पर्धा आपण दीपकबाई पाहतो तर गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली संघाचं खूप वर्षांचं स्वप्न होतं की या गावामध्ये सुद्धा एक नाईटची भली मोठी स्पर्धा व्हावी आणि आज खरं तर ते स्वप्न त्यांच्या माध्यमातून साकारत आहे. सुरेशजी घनसोलकर साहेब आणि अशोकजी घनसोलकर ज्यांच्या माध्यमातून खरं तर हे मैदान आपल्याला उपलब्ध करण्यात आलं आहे, त्यांचं सुद्धा आपण विशेष आभार व्यक्त करूया. आणि जाऊया आपण
कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपण पाहतोय आमच्या दीपकभाई फडके. नक्कीच आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय देवत गावाचा नाही तर पनवेलचा रायगडचा कोहिनूर हिरा अर्थात मयूर वाघमारे याला आपण पाहतोय, ज्याची ISPL सीझन 2 मध्ये निवड झाली. एक वेगावरती स्वार झाला, त्यानंतर रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवली आणि स्वप्नातील 4 व्हीलर कार ज्याच्या नावावरती राहिली, 2 व्हीलर बाईक ज्याच्या नावावरती, आणि या खेळाडूला तब्बल 3 लाखाचं मानधन मिळालं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. एक चांगला खेळाडू, व्यावसायिक खेळ साईप्रीत लायू आणि संपूर्ण टीम करून त्याला देऊया आपण शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, येणारे चेंडू असतील 12 आणि 14 धावसंख्येची गरज. रोहितसाठी जे पारितोषिक आपण पाहिले, एक उत्कृष्ट समालोचक प्रज्योत पाटील पाली याच्या वतीनं ते पैसे ऑनलाईन पाठवण्यात आले, प्रत्येक षटकासाठी 100 रुपये. त्याचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल, थोडंसं स्पीडअप करा. देवत संघ सामना अतिशय रंगतदार आहे. 12 चेंडू 14चं समीकरण. आम्ही अनेक सामने पाहिलेत, एकंदरीत 12 चेंडूमध्ये 7 धावा डिफेन्स झाल्यात, 12 चेंडूमध्ये 40 धावा काढल्यात. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, पण त्या ठिकाणी गोलंदाजी देखील तुम्हाला दमदार करावी लागेल. आणि ती गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल, देवत संघ सामन्यामध्ये कमबॅक करेल का, प्रेम वाघमारेचे षटक निर्णायक असेल आणि 4थं षटक फेकत असताना महत्वपूर्ण षटक फेकावं लागेल, महत्वपूर्ण फलंदाजी करावी लागेल. पाली टीमच्या 2 फलंदाजांना आशिष पाटील आणि रोहित पाटील फलंदाजांना. स्लोवर चेंडू फेकला गेला कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू जातो वेगाने, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा पूर्ण होतील का, आणि सहज सोप्या रीतीने 2 धावा कंप्लीट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 45 धावा धाव फलकावरती. येणारे चेंडू असतील 11 आणि 12 धावसंख्येची गरज. सामना रंगतदार या ठिकाणी जर पाहिला, पाली संघ सामन्यामध्ये शिरकाव करतोय आणि हे करत असताना हे 2 महत्वपूर्ण फलंदाज, कारण प्रत्येक संघामध्ये मिडल ऑर्डर खूप महत्वाचा असतोय आणि ते काम करतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज आणि त्याला साथ देतोय सलामीला गेलेला फलंदाज रोहित पाटील. हे दमदार कामगिरी राहिली या टीमची. हा चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये जितू वाघमारे चेंडू पर्यंत पोहोचतील, पण चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचतोय 150 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच. त्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या मेथ हॉटेलच्या सर्व उदयजी शेळके पाले यांना आपण करूया विनंती. उदयजी शेळके साहेब, आपण यावं मंचावर. खरं तर रोहित पाटील यांच्या खंदे समर्थक आहेत, आपण या मंचावर. गोलंदाज प्रेम मागडी गोलंदाजी, 49 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. त्यानंतर बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. 4थ्या क्रमांकाचा आशिष पाटील बॅक टू द डगआउट, 19 धावांचं योगदान दिले, 10 चेंडूला सामोरे गेला. एक दमदार खेळ राहिला या खेळाडूचा आणि एकंदरीत जर आपण पाहिलं सामन्यामध्ये कमबॅक केलंय या षटकामध्ये, पण तो दमदार कामगिरी राहिली पाली टीमची. आणि पण तो मिडल ऑर्डर मध्ये जे करायचं होतं, जे हवं होतं पाली टीमला, ते करण्यामध्ये यश लाभलं गेलंय. पुढील लढत देखील तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय मोसारे टीमनं. जो काही तुमचा निर्णय असेल, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा. आणि फलंदाजी करावी लागेल वाजेपूर टीमला. वाजेपूर संघ म्हटला की ज्या संघामध्ये नयन भगतला आपण पाहतो, एक व्यावसायिक खेळाडू, आणि तो देखील एक चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करतोय. आणि एक छोट्याशा गावामधून आज रायगडचं संघामध्ये देखील आणि व्यावसायिक खेळ देखील या खेळाडूचा तेवढाच राहिलाय, त्याला देखील देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवरती नौका फलंदाज निलेश शेळके. गोलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजी राहिली, पण ते षटक कशा प्रकारे फेकले जाईल प्रेमचं. पहिल्याच चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक चांगलं चालाक रणनीती या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी रेफर केले गेले की फलंदाज या ठिकाणी बाद आहे की नाही हे या ठिकाणी पाहिले जाईल. एक चांगलं लक्ष पंचांचं आपण पाहतोय, द्वारकांत चोरगे सरांचं या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रेम वाघमारेचा हा चेंडू फेकला गेलाय आणि त्यानंतर एकंदरीत जर पाहतोय, हा चेंडू फेकल्यानंतर एक चांगली रणनीती राहिली, स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाज निलेशचा. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही आणि एकंदरीत जर पाहतोय, हे निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच. खरं तर दीपकभाई, या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन निहार चायनीजच्या सर्व सागरबाई भोईर यांच्या माध्यमातून खरं तर या पाली टीमला आणि आमच्या स्पर्धेला
शुभेच्छा आल्यात त्यांचं आपण करूया स्वागत. नॉट आउट. निर्धाव चेंडूचे सांगता हे षटक महत्वपूर्ण असताना पहिल्या चेंडू जर आपण पाहिला, समीकरण जर एकंदरीत पाहिलं, हे षटक फेकत असताना एक दमदार कामगिरी राहिली प्रेमची. पण तो येणारे चेंडू जर आपण पाहिलं, 8 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. सामना आता बॅलन्स आहे. हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली, डीप लॉंग आपला चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय. धावफलकाचा विचार केला, जे धावफलक लागतील 50 धावफलक लागल्या गेल्यात. अद्याप 7 धावांची गरज असेल. 57 धावांचा पल्ला गाडत असताना हे षटक एक चौकाराचा अपवाद वगळता सुंदररित्या हाताळलं गेले प्रेमनं, ज्यामध्ये एक चौकार, एक डबल, एक सिंगल अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती प्रेम. हे 2 षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एकंदरीत जर हे षटक हाताळत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेमध्ये दमदार कामगिरी, त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने दिलेले योगदान गावदेवी पाली टीमचं आपण पाहतोय. आणि हे षटक सुंदररित्या फलंदाजी देखील पाहिली. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेला, तेवढा चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 51 या आकड्यावरती. 400 ओव्हरचे 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 51 धावा धावफलक लागल्या गेल्यात. येणार चेंडू असतील 6 आणि 6 धावसंख्येची गरज. मीत हॉटेलच्या सर्व आपण पाहतो दीपकभाई, उदयभाई शेळके यांना आपण विनंती करतोय. रोहित पाटील बघा, रोहित पाटील यांचे खंबे समर्थक आहेत. त्यानं या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत घेतली आहे आणि आज ही स्पर्धा यशस्वी ठरत असताना आपण पाहतोय. उदय शेळके यांना आपण पाली यांना आपण करूया विनंती, आपण यावं मंचावर. आणि खरं तर या मैदानासाठी राजेशभाई घरत आमच्या माजी ग्रामपंचायत सदस्य ज्यानं खूप मेहनत घेतली आहे, मग ती माती असो, JCB असो, डंपर असो किंवा ट्रॅक्टर असो, त्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे. आपण नेहमी म्हणत असतोय की दानशुद्धाता 100तून 1 मिळत असतो आणि सामना सुद्धा तितका रफ अँड टफ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. वळतोय आपण सामन्याकडे. धन्यवाद विष्णू गडकरी. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार. शेवटचा अंतिम षटक कोण फेकेल? वैभव वाघमारे षटक फेकत असताना 6 धावा डिफेन्स केल्या जातील का? 6 धावा जमेल. रोहित पाटील त्याला साथ देतोय. निलेश शेळके ही जोडी मैदानामध्ये. अतिशय दमदार खेळ राहिला दोन्ही टीमनं, कारण ज्या पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हरमध्ये दबदबा निर्माण केला होता देवट टीमनं, आणि त्यानंतर मात्र फलंदाजी पाहतोय. हा चेंडू कट केला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतोय चुकी. चेंडू जाईल थर्ड मॅन सीमा पार. दमदार हिट चौकाराने संघ धावून पोहोचलाय 55 या आकड्यावर. धावसंख्या पाहिली 4 न पुढे सरसावेल. इनर चेंडू 5 आणि 2 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा पार आणि सामना जिंकतो या ठिकाणी आई गावदेवी 11 पाली टीम. चला लाईनअप करा दोन्ही टीमनं आणि मोसारे टीम आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या ही विनंती. आणि थँक्यू व्हेरी मच दीपकभाई. आपण मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या सामन्यामध्ये खूप चांगले क्रिकेट स्वर्गीय लक्ष्मणजी म्हात्रे साहेब नावडे यांचे सुपुत्र कृतिकजी म्हात्रे यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर स्वागत केलं जाईल. आपण स्वागत कक्षामध्ये यावं, आपल्या सन्मानाचा खरं तर आपण स्वीकार करावा. कृतिकजी म्हात्रे साहेब नावडे यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या सर्वात जवळच्या कुंडलिक जे फडके साहेब पोंछेत यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन. कृतिकजी म्हात्रे साहेब नावडे यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय स्वागत. आमच्या रोहितभाई मुकुंदजी पाटील
खरं तर डी ग्रुप आपण पाहतोय आमच्या प्रणवजी शेलके असतील, संदीपजी शेलके असतील, योगेश शेलके असतील, संकेत निगुकर असतील, या डी ग्रुप कडून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत मित्रांनो या दानशोदान. आणि त्यानंतर स्वागत केलं जाईल प्रणवजी शेलके डी ग्रुपचं आपण एकत्रित स्वागत करावं. डी ग्रुप चे सर्व सदस्य आपण एकत्रित सन्मानाचा स्वीकार करा. खरं तर या स्पर्धेला त्यांना सुद्धा हातभार लावलाय, 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिले. आणि आमच्या मॅनेजिंग डायरेक्टर आपण पाहतो आणि डी ग्रुपच्या आपण स्वागत पाहतोय प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते. सर्व आपल्याला पाहायला मिळतील. या सर्व डी ग्रुपचं आपण स्वागत करूया. आणि त्यानंतर आपण स्वागत करतोय कुंडलिकजी फडके साहेब बोनशेत